विशाखा राऊत यांच्या नगरसेवक पदावर झालेल्या कारवाईवरून अमेय घोले यांनी प्रतिक्रिया देत जात प्रमाणपत्र वैधता समिती ही निष्पक्ष असते असं स्पष्ट केलं। कागदपत्रांमध्ये काही चूक असेल तर ती व्हेरीफाय केली जाते, कुणी आवश्यक कागदपत्र सादर करत नसेल तर कारवाई होणारच असं अमेय घोले यांनी म्हटलंय। आरटीआयच्या माध्यमातून संबंधित कायदेशीर कागदपत्र आणि समितीच्या कार्यवाहीची माहिती मागवता येते असं सांगत त्यांनी विरोधकांवरही टीका केली। दरम्यान सरवणकर मोठे नेते आहेत, कोण संपलं किंवा कोण संपलं नाही हे सांगण्याची गरज नाही असा टोला लगावत अमेय घोलेंनी विशाखा राऊत प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांवर आपली प्रतिक्रिया दिली। कमिटी आहे, जात पडताळणीची जी समिती आहे ती न्यूट्रल असते, त्याला पूर्ण वेगळी असते, त्याच्यात कुठलाही शासनाचा दबाव नसतो आणि जो काही झालाय निर्णय तो ऑन मेरिट झालेला आहे। आणि जर कुठे असं वाटत असेल शासकीय पाल चुकत असेल तर कुठल्याही गोष्टी तपासून बघतात, प्रत्येक गोष्टी व्हेरीफाय करू शकतात आणि अनेक वेळा दोन्ही समान पक्षांना बोलवतात आणि त्यांना व्हेरीफाय करायला लावतात। हा एक पक्ष एक गाव दोन तुकडे नसतात, हा 6 महिन्याचा आलेला हा कार्यकाळ असतो आणि प्रत्येकाला दिलेली संधी असते। त्या संधीचं सोनं कोणी करायचं याचा त्याचा प्रश्न असतो। पण जर कोणी कागदपत्रच सादर केले नाही आणि जर त्याच्यावरती कारवाई झाली तर याच्यामध्ये कुठलंही सरकार कोणीही त्याच्यात दोषी आढळलं जात नाही। हे जे काही आमच्यावरती आरोप केले आहेत ते अतिशय चुकीचे आहेत।